श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33. नाशिक महानगरपालिका निवडणुकीत भाजप विरोधात लढल्यानंतर आता शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे दोन्ही पक्ष सत्तेत सहभागी होण्याच्या दिशेने पावलं टाकत असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. केंद्रात आणि राज्यात भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे तिन्ही पक्ष महायुती म्हणून सत्तेत आहेत. त्याच धर्तीवर नाशिक महानगरपालिकेत देखील हे तिन्ही पक्ष एकत्र राहावेत असा विचार राज्यस्तरावर सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील स्थानिक नेत्यांकडून देखील हालचालींना वेग आलाय. भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी शिवसेना शिंदे गटाच्या कार्यालयात जाऊन नवनिर्वाचित गटनेते अजय बोरस यांची भेट घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. दोन्ही पक्षांना सत्तेत सहभागी होण्यासाठी निमंत्रण देण्यात आलं. मात्र कुठली पदं कुठल्या पक्षाला मिळणार याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याची माहिती समोर येते. दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना आमदार देवेंद्र फरांदे यांनी सांगितलं की राज्यात आणि केंद्रात आम्ही सत्तेत आहोतच. आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि नाशिक शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व पक्षांनी एकत्रित राहावं असं वरिष्ठांचं मत आहे. त्यामुळे आता शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट भाजपसोबत जाणार का आणि नाशिक महानगरपालिकेतील सत्ता महायुतीकडे जाणार का याकडे सर्वांचं संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, नाशिक.